नमस्कार हो मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी रेडी होऊन निघालो कॉलेजला. पण माझं नशीब असं भारी की बस स्टँडला पोहोचताच बस पण समोरच उभी. बहुतेक मला बघून दचकली असावी. ते बसलो आणि वाटेत भेटला रितेश भाई. तो भाई तर वेगळा स्पेशियस आहे. घरात कपडे इस्त्री करण्याऐवजी कॉलेजमध्ये येऊन इस्त्री करतो. काय लॉजिक आहे याचा देव जाणे. कॉलेजमध्ये एंट्री घेतली आणि पटकन लेक्चरला गेलो, कारण उशीर झाला तर सरचा ओरडा असा असतो की वायफाय पेक्षा जलद कानात पोहोचतो. लेक्चर संपला आणि खाली आलो. थोडा टाइमपास केला. टाइमपास म्हणजे काही काम नाही, फक्त बिनकामाचा टाइम चालवणं. मग आलो चहा प्यायला. माऊली सोबत वर्गात बसलो तर हा माऊली चुत्या मोडमध्येच काही रॅन्डम बोलतं. मला हसूच आवरत नाही. कैरी खातो का मस्करी करतो समजत पण नाही. अख्खी कैरी एकट्यानेच खाल्ली. लाल लाल नुसता तोंड करून ठेवले ममद्या. स्नेहासोबत थोडी मस्ती केली, पण माझ्या डायलॉग्सवर हसून हसून थकली बिचारी. मग कॉलेजच्या बाहेर आलो तर अनिकेत भेटला. तो पण रोज अचानकच प्रकट होतो, जणू मार्वेलचा कॉमियो कॅरेक्टर. घरी गेलो, थोडी बंद्यासोबत मस्ती केली आणि आता व्लॉगचा शेवट. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका, नाहीतर माऊली पुन्हा वर्गात चुत्या जोक्स मारायला लागेल.